एक महत्त्वाची घडामोड कालच्या दिवशी रात्री पुण्यात झाली आहे। ती राजकीय घडामोड आहे। शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांनी पुण्यामध्ये एक अचानक बैठक घेतली। या गटाचे प्रमुख शरद पवार यांची पत्रकार परिषद आटपल्याच्या नंतर ही बैठक संपन्न झाल्याचं समजतंय। या बैठकीमध्ये विलीनीकरणावर पुन्हा एकदा चर्चा झाली आहे असंही कळतं आहे। उद्या जाऊन एकत्रित येण्याची जर वेळ येणार असेल तर ती तेव्हाच येऊ शकते जेव्हा भाजपच्या विरोधात अजितदादांच्या पक्षाला लढण्याची इच्छा असेल, नाही तर धाडस असेल, तेव्हाच हे पक्ष एकत्रित येऊ शकतील। आता चर्चा काय झाली हे आम्हाला माहित नाही आणि धोरणात्मक निर्णय हा आमच्या आमदाराच्या लेवलला घेतला जात नाही, हा प्रमुख नेत्यांच्या लेवलला त्या ठिकाणी घेतला। आमचे सहकारी आणि पुण्याचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित यावर जोडले गेलेले आहेत। प्रीतम, ही बैठक अंधारात करायची गरज काय होती? खरं तर प्रसाद सर, आपल्याला माहिती आहे की काल शरद पवारांनी तातडीची एक पत्रकार परिषद बोलवली आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांना विचारण्यात आलं की दोन्ही राष्ट्रवादी विलगीकरण होऊ शकतात का, कारण तटकरे यांनी त्यांची भेट घेतली होती। त्या भेटीवर त्यांनी खुलासा केला की तटकरे 2 वर्षापासून भेट मागत आहेत, मात्र आजारपणाच्या कारणास्तव मला भेटता नाही आलं। मात्र त्यांना मी 2 दिवसापूर्वी भेट दिली आणि या भेटीमध्ये फक्त त्यांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केली, कोणतीही विलगीकरणाची चर्चा झाली नाही। शरद पवार गटाकडून जयंत पाटील आणि अजित पवार गटाकडून स्वतः अजित पवार हे विलीनीकरण चर्चेसाठी तयार होते, त्यांच्यात चर्चा झाली, मात्र निर्णय झाला नाही। दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी सुनील तटकरे त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल यांना डावलले, त्याच्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चेला अधिक पेव फुटलाय। आज देखील पुण्यामध्ये सर्व शरद पवार गटाचे जे नेते आहेत ते एकत्र जमले होते। त्याच्यामध्ये बाळासाहेब पाटील, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, अमोल कोल्हे, त्याचबरोबर जयंत पाटील आणि देवदत्त निकम हे सर्वजण एका कार्यक्रमानिमित्त जमले होते। आणि पक्ष कार्यालयात एक आणखी छोटा प्रश्न आहे, पटकन त्याचं उत्तर द्या 30 सेकंदामध्ये, की या सगळ्या बैठकांमध्ये रोहित पवार आहेत की नाही आहेत? खरं तर ह्या सर्व बैठकांमध्ये रोहित पवार कुठेच नाहीये। तर रोहित पवार एकतर राज्यातील सर्व प्रश्न, दुसरीकडे अजित पवारांचं अपघाती निधन याच्यावरतीच ते सध्या लढताना पाहायला मिळतात। मात्र दोन्ही विलीनीकरणाच्या चर्चेवरती रोहित पवारांनी थेट भाष्य टाळलेलं आहे। धन्यवाद प्रीतम या सगळ्या तपशिलासाठी।